कॅबिनेटमध्ये नाराजी आहे. आज अहवाल दिला जाणार आहे मुख्यमंत्र्यांकडे. काय एकंदरीत त्याची नाराजी दूर केली जाणार, त्यांना कामच करून देत नाहीये. आणखी एक विषय होता की मनसेची मान्यता रद्द करावी, यासाठी सुप्रीम कोर्टात एका उत्तर भारतीय व्यक्तीनं याचिका दाखल केलेली आहे आणि ती स्वीकारली गेलेली आहे. त्या याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे की धार्मिक द्वेष पसरवला जातोय आणि उत्तर भारतीयांना मारहाण होते मुंबईत. की धार्मिक द्वेष हा जर विषय असेल तर सगळ्यात आधी भारतीय जनता पक्षाची मान्यता रद्द व्हायला पाहिजे. धार्मिक द्वेष, धर्मांधता पसरवण्याचं जर काम कोणी करत असेल तर या देशात भारतीय जनता पक्ष करते. भारतीय जनता पक्षाचे जे प्रचारक आहेत, कोणतरी धीरेंद्र शास्त्री म्हणून एक बुवा आहेत, कोणतरी महाराज, ते काय म्हणतात, अशी अनेक गाव आहेत तिथे एकही हिंदू राहता, कोणत्याही गावात मुसलमानाने राहता कामा, गावात मुसलमानाने राहू नये, फक्त हिंदूंनी राहावं, अशा प्रकारची भाषा या देशात करणारे आहेत. आणि त्यांच्या दर्शनाला नरेंद्र मोदी जातात मुद्दाम. म्हणजे नरेंद्र मोदींची त्या शास्त्री बुवाच्या म्हणण्याला मान्यता आहे. मग हा जर विषय असेल, धार्मिक द्वेष पसरतोय म्हणून मान्यता रद्द करा, मग सुरुवात भारतीय जनता पक्षापासून केली पाहिजे. मनसे वगैरे नंतर त्या गोष्टी बोलिये. शिकवण्यासाठी आता शिवसेना देखील धडे घेणार आहेत. मराठी शिकवण्यासाठी दुबे हे आता शिवसेनेकडून धडे देणार आहेत. त्याचा उत्तर भारतीय सन्मान शिवसेना मैदान आतापर्यंत पाहायला मिळालं. कुठेतरी आता देशपांडे देखील म्हणतात की आता भैयांना राहायचं महाराष्ट्रात बघावं लागेल, विचार करावा लागेल. बाळासाहेब ठाकरे माननीय शिवसेना प्रमुखांचं म्हणणं होतं, बाळासाहेब ठाकरेंनी कोणाला इथून चालतं व्हा सांगितलं नाही, पण तुम्हाला मराठी शिकावं लागेल, मराठी बोलावं लागेल, ही बाळासाहेबांची भूमिका. आणि जर कोणी मराठी शिकत असेल आणि मराठी शिकवण्याची जबाबदारी कोणावर आली असेल तर त्याच्यामध्ये काय चुकीचं असं मला वाटत नाही. जर आम्ही एखाद्या दुसऱ्या राज्यात राहत असतो, आमचे कुटुंबीय तेलंगणामध्ये, हैदराबादला असंख्य मराठी लोक राहतात आणि ते तेलुगू बोलतात, तिकडली भाषा. केरळमध्ये असंख्य मराठी लोक राहत आहेत, त्यांना उत्तम मल्याळी येत आहे. लखनौला राहणाऱ्या आमच्या लोकांना, दिल्लीत राहणाऱ्या आमच्या लोकांना उत्तम हिंदी येत आहे. त्या राज्याची भाषा यायलाच पाहिजे. आणि ती जर कोणाला शिकण्याची इच्छा असेल आणि शिकून ते मराठीची सेवा करणार असतील महाराष्ट्राची, तर त्यात चुकलं काय?